हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. भावना दाबून ठेवल्याने शरीरावर काय परिणाम होतो? नमस्कार मित्रांनो आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो. तुम्ही कधी स्वतःला असं म्हणताना पकडलं आहे का, मी ठीक आहे, पण मनातून मात्र तुम्ही अजिबात ठीक नसता. राग आला तरी गप्प राहणं, दुःख झालं तरी हसत राहणं किंवा मनात खूप काही असूनही कोणाशीच न बोलणं, असं वारंवार होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की भावना दाबून ठेवल्याने आपल्या शरीरावर काय आणि मनावर काय परिणाम होऊ शकतो. भावना दाबून ठेवणं म्हणजे काय? जेव्हा आपल्याला राग, दुःख, भीती, निराशा किंवा ताण जाणवतो, पण आपण त्या भावना व्यक्त करत नाही, त्यांना सतत मनातच साठवत राहतो, त्याला भावना दाबून ठेवणं म्हणतात. कधी समाजाच्या भीतीने, कधी नातं तुटू नये म्हणून, तर कधी लोक काय म्हणतील या विचाराने आपण स्वतःलाच गप्प बसवतो. याचा शरीरावर काय परिणाम होतो? सर्वात पहिला परिणाम दिसतो तो ताण वाढण्यात. आपल्या शरीरात तणावाशी संबंधित हार्मोन्स वाढू शकतात. जर हा ताण सतत राहिला तर त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, वारंवार डोकेदुखी, मान आणि खांद्यात ताण, झोप न लागणे किंवा वारंवार जाग येणे, सतत थकवा जाणवणे, पचनाच्या तक्रारी जसे गॅस, ऍसिडिटी किंवा भूक बदलणे. याचा अर्थ प्रत्येक आजार भावना दाबल्यामुळेच होतो असे नाही, पण दीर्घकाळचा मानसिक ताण शरीराच्या अनेक प्रणालींवर परिणाम करू शकतो. आता बघूया मनावर काय परिणाम होतो. भावना दाबत राहिल्याने मनात चिडचिड वाढू शकते. लहान लहान गोष्टीचाही राग येऊ शकतो. एकटेपणा जाणवू शकतो. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. काही लोकांमध्ये चिंता किंवा नैराश्याची लक्षणंही दिसू शकतात. नात्यावर परिणाम. आपण भावना व्यक्त करत नाही, पण समोरच्या व्यक्तीला आपल्या मनात काय चाललं आहे हे कसं कळणार? यामुळे गैरसमज वाढतात, संवाद कमी होतो आणि हळूहळू नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. मग काय करावं? पहिलं, स्वतःच्या भावना स्वीकारा. रडावंसं वाटत असेल तर रडा. राग आला असेल तर तो शांत आणि आदरपूर्वक व्यक्त करा. दुसरं, विश्वासू व्यक्तीशी मन मोकळं करा. मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा समुपदेशक यांच्याशी बोलणं खूप उपयोगी ठरू शकतं. तिसरं, नियमित व्यायाम करा. ध्यान, योग आणि खोल श्वास घेण्याचे व्यायाम ताण कमी करण्यास मदत करतात. चौथं, पुरेशी झोप घ्या आणि स्वतःसाठी वेळ काढा. महत्वाची गोष्ट, भावना व्यक्त करणे म्हणजे कमजोरी नाही, उलट स्वतःच्या भावनांना समजून घेणं आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणं ही भावनिक ताकद आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ताण, चिंता किंवा दुःखामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत आहे, तर मानसिक आरोग्य तज्ञांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. लक्षात ठेवा, शरीराच्या जखमा दिसतात, पण मनाच्या जखमा अनेकदा दिसत नाहीत. म्हणून स्वतःच्या मनाचीही तितकीच काळजी घ्या. हा व्हिडिओ माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे, तो वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हॉइस ऑफ एमएन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.